मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 24 जुलै म्हणजे कालचा 24 जुलैचे नवीन पत्र. आरोग्य विभाग भरती 2026ची मोठी अपडेट. रिक्त पदांची माहिती मागवलेली आहे. आता काल जे 24 जुलै होते, आपल्या 24 जुलै ऑफ 2026 चे नवीन पत्र आलेले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून एक नवीन पत्र आलेले आहे, त्याची आपण माहिती बघणार आहोत. त्याच्यामध्ये काय रिक्त पदांची त्यांनी माहिती मागवलेली आहे. मग चला बघूया काय सांगितलेलं, त्या पत्रामध्ये काय सांगितलेलं ते बघूया. हाय फ्रेंड्स, आपल्या MPW लर्निंग सेंटरमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण आरोग्य विभाग भरती 2026 संदर्भातील 24 जुलै रोजीचे अत्यंत महत्त्वाचे पत्र समजून घेणार आहोत. हे पत्र नेमके काय सांगतात, याचा भरतीवर काय परिणाम होणार, विद्यार्थ्यांकडून यातून कोणता निष्कर्ष काढावा, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण सोप्या भाषेत समजून घेऊ. मित्रांनो, हे पत्र आलेलं आहे बघा. हे 24 जुलै 2026 म्हणजे कालचं पत्र आहे. कुठून आलेलं आहे? महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा आयुक्तालय पुणे कार्यालय, इथून हे पत्र आलेलं आहे. आणि हे पत्राचा विषय काय? आरोग्य सेवा आयुक्तालय व अधिपत्याखालील कार्यक्रमाचा प्रमुखांचा मंजूर आकृतीबंधानुसार संहिते पदाची माहिती सादर करण्याबाबत. म्हणजे मित्रांनो, आता हे पत्रामध्ये काय दिलेलं आहे, शासनाने काय सांगितलेलं आहे, ते सगळं आपण सविस्तर पाहणार आहोत. चला सुरू करूया. आता सगळ्यात अगोदर मित्रांनो, पत्र कोणी काढले आहे? हे पत्र आरोग्य सेवा आयुक्तालय पुणे यांनी जारी केले आहे. हे पत्र आरोग्य विभागाच्या सर्व संबंधित कार्यालयांना पाठवण्यात आले आहे. आता पत्राचा विषय काय आहे? पत्राचा विषय आहे आरोग्य सेवा आयुक्तालय व अधिपत्याखालील कार्यक्रम प्रमुखांकडून मंजूर आकृतीबंधानुसार संस्थानिहाय पदांची माहिती सादर करणे. याचा सोपा अर्थ असा की सरकार प्रत्येक कार्यालयात किती पदे मंजूर आहेत, किती कर्मचारी कार्यरत आहे आणि किती पदे रिक्त आहेत, याची अद्ययावत माहिती मागवत आहे. आता मित्रांनो, हे पत्र का काढले आहे? मित्रांनो, कोणतीही मोठी भरती काढण्यापूर्वी सरकारला सर्व विभागामधील रिक्त पदांची अचूक माहिती आवश्यक असते. म्हणूनच सर्व जिल्हे, उपसंचालक कार्यालय, कार्यक्रम प्रमुख आणि वैद्यकीय संस्थांकडून रिक्त पदांचा डेटा मागवण्यात येत आहे. मित्रांनो, आता भरती लवकरात लवकर निघणार आहे आणि भरती जे निघणार आहे, तर मग असं अपेक्षित आहे का पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे ऑगस्टमध्ये भरती येण्याची दाट शक्यता आहे, कारण की सगळी वरिष्ठ पातळीवर सगळी तयारी झालेली आहे. आता मित्रांनो, कसं आहे, 2026ची जी भरती आहे ते ऑगस्ट महिन्यामध्ये अपेक्षित आहे, कारण की मागची जी भरती निघली होती 2023मध्ये ऑगस्ट महिन्याच्या 25 तारखेला ते ॲडव्हर्टाइजमेंट आली होती. आरोग्य विभागाची ॲडव्हर्टाइजमेंटची कारण की 2023ची जे 25 ऑगस्टपर्यंत आली होती भरती, त्या म्हणून आपण अंदाजा लावू शकतो का 2026ची पण भरती अपेक्षित 2026मध्ये येऊ शकते. कारण की आता कॉम्पिटिशन खूप जास्त आहे मित्रांनो. कॉम्पिटिशन जे आहे ना, खूप जास्त आहे. आणि मागचा कॉम्पिटिशन थोडा कमी होता, कारण की हेल्थ इन्स्पेक्टर, SI MPWची जास्त कोणाला माहिती नव्हती, SI सर्टिफिकेटची कोणाला माहिती नव्हती, म्हणून काय आता जे जास्त कोणाला माहीत नाही आहे. पण आता जे कॉम्पिटिशन आहे, खूप कॉम्पिटिशन आहे. म्हणून मित्रांनो, अभ्यास करा, लक्ष द्या, अभ्यास करा. आता पुन्हा हे पत्रामध्ये काय सांगितलेलं ते बघा. हे पत्र का काढले आहे? मित्रांनो, कोणतीही मोठी भरती काढण्यापूर्वी सरकारला सर्व विभागांमधील रिक्त पदांची अचूक माहिती आवश्यक असते. म्हणूनच सर्व जिल्हे, उपसंचालक कार्यालय म्हणजे जेवढे डिस्ट्रिक्ट आहे महाराष्ट्रामध्ये, तेवढे आरोग्य विभागामध्ये जेवढे डिस्ट्रिक्ट येते ते डिस्ट्रिक्ट, उपसंचालक कार्यालय म्हणजे विभागीय कार्यालय, आरोग्य विभागाचे विभागीय कार्यालय म्हणजे आता औरंगाबाद विभाग आहे आणि नाशिक विभाग आहे, पुणे विभाग आहे, असे उपसंचालक कार्यालय म्हणजे विभागीय कार्यालय म्हणजे कार्यक्रम प्रमुख आणि वैद्यकीय संस्थांकडून रिक्त पदांचा डेटा मागण्यात येत आहे. आता मित्रांनो, या पत्रात कोणाला सूचना दिल्या आहेत? आता या पत्रामध्ये खालील अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहे. आता कार्यक्रम प्रमुख, उपसंचालक आरोग्य सेवा, जिल्हा शल्य चिकित्सक, अधिष्ठा आणि त्यांच्या अपत्याखालील सर्व कार्यालयांना हे पत्र जे आहे सांगितलेलं आहे. आता मित्रांनो, कोणती माहिती मागितली आहे? आता प्रत्येक कार्यालयाने मंजूर पदे म्हणजे जेवढे आता आरोग्य विभागामध्ये जेवढे डिस्ट्रिक्ट लेवलला, विभागीय लेवलला जेवढे पदं मंजूर आहेत आणि किती पद भरलेली आहे आणि किती पद रिक्त आहे, म्हणजे हे माहिती जे आहे संस्थानिहाय सादर करण्याची आहे. पुन्हा विशेष बाब म्हणजे या पत्रामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की पूर्वीच्या शासन निर्णयामध्ये समाविष्ट नसलेल्या काही पदांची माहिती देखील आता सादर करावी. म्हणून मित्रांनो, आता जे मे महिन्यामध्ये जे पत्र मागितलं होतं, त्यांनी माहिती मागितली होती, रिक्त पदांचा डेटा जे मागितलेला होता, पण त्याच्यामध्ये काही पद नव्हते. आता ते पद देखील आता त्याची पण माहिती जी आहे तर सरकारने मागितलेली आहे. म्हणजेच शासन संपूर्ण आरोग्य विभागाचा अद्ययावत डेटा तयार करत आहे. आता माहिती कधीपर्यंत द्यायची आहे? आता या पत्रानुसार सर्व कार्यालयांनी 25 जुलै म्हणजे
आजपर्यंत 25 जुलै 2026पर्यंत निर्धारित नमुन्यात माहिती आयुक्तालयाकडे पाठवण्याची आहे. यावरून दिसून येते की सरकार ही प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करत आहे. आता मित्रांनो बघा, ॲडव्हर्टाइजमेंट अशी पडणार आहे का जसं आपण लक्षात पण येणार नाही का ॲडव्हर्टाइजमेंट पडली, कारण की तलाठी भरती तशीच आलेली आहे. त्या तलाठी भरतीची ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे. आपल्याला माहीत पण नव्हतं, ड्रीममध्ये पण नव्हतं का तलाठी भरती येणार आहे, पण तलाठी भरती आली ना. तशीच आरोग्य विभागाची वरिष्ठ पातळीवर सगळी तयारी झालेली आहे. वरिष्ठ पातळीवर सगळी शासनतर्फे सगळी तयारी झालेली आहे आणि ॲडव्हर्टाइजमेंट कधी येऊ शकतो. म्हणून मित्रांनो, अभ्यासाकडे लक्ष द्या. विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय आहे? आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, याचा भरतीशी काय संबंध आहे? मित्रांनो, जेव्हा शासन सर्व विभागांकडून रिक्त पदांची माहिती मागवते, तेव्हा त्यानंतर पुढील टप्पे सुरू होतात. रिक्त पदांची पडताळणी, पदसंख्या निश्चित करणे, भरतीसाठी मंजुरी, जाहिरातीची तयारी. म्हणूनच हे पत्र भरती प्रक्रियेच्या दृष्टीने अत्यंत सकारात्मक मानले जाते. म्हणजे मित्रांनो, हे पॉझिटिव्ह पत्र आहे, कारण की असं वाटतं की ॲडव्हर्टाइजमेंट आता पुढच्या महिन्यामध्ये लास्ट वीकमध्ये येण्याची दाट शक्यता आहे. कारण की मित्रांनो, जे सरकार जे आता महाराष्ट्र गव्हर्नमेंट जे तयारी करत आहे, जे त्यांचे वरिष्ठ पातळीवर जे त्यांची सगळी टोटल तयारी झालेली आहे. म्हणून मित्रांनो, कधीही ॲडव्हर्टाइजमेंट पडू शकते आणि सगळ्यात मोठी कमीत कमी 7,000+ पदे ह्याच्यामध्ये असणार आहे आणि MPWसाठी 1,000+ पदे ह्याच्यामध्ये असणार आहे मित्रांनो. म्हणून लक्ष द्या, अभ्यास करा, नॉन टेक्निकल कवर करा, टेक्निकल कवर करा. मित्रांनो, आपण ह्या चॅनलवर सगळं सिलेबस कवर करून देत आहोत. म्हणून आपल्या लेक्चरला वेळ काढून तुम्ही लेक्चर पहा आणि अभ्यास करा मित्रांनो. आता पण लक्षात ठेवा, या पत्रामध्ये कुठली भरती सुरू झाली आहे किंवा जाहिरात प्रसिद्ध झाली आहे असं लिहिलेलं नाही. हे फक्त रिक्त पदांचा डेटा गोळा करण्यासाठी अधिकृत पत्र आहे. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका, फक्त अधिकृत माहितीवर विश्वास ठेवा. आता मित्रांनो, माझ्या मते आरोग्य विभाग भरती 2026ची प्रक्रिया आता टप्प्याटप्प्याने पुढे सरकत आहे. प्रथम रिक्त पदांची माहिती, त्यानंतर शासनाची मंजुरी आणि त्यानंतर भरतीची जाहिरात येण्याची शक्यता वाढते. म्हणून विद्यार्थ्यांनी आता अभ्यासाचा वेग अजिबात कमी करू नये मित्रांनो. म्हणून अभ्यासाचा वेग अजिबात आपल्याला कमी करायचं नाही आहे. डेली कमीत कमी 3 तास आपल्याला अभ्यास करायचा आहे मित्रांनो. विद्यार्थ्यांसाठी खास संदेश, जर तुम्ही MPW, हेल्थ इन्स्पेक्टर, हेल्थ सुपरवायझर, सॅनिटरी इन्स्पेक्टर किंवा सार्वजनिक आरोग्य विभागातील कोणत्याही पदाची तयारी करत असाल तर हा काळ अभ्यासासाठी सर्वात महत्त्वाचा आहे. हे जे काळ आहे ना मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण की ह्याच्यानंतर आता हे शेवटची संधी समजून चला. कारण की ह्याच्या पुढं कधी भरती येईल काय सांगता येत नाही. म्हणून हे शेवटची भरती आहे. मग पुन्हा कॉन्ट्रॅक्ट बेस त्याच्यावर ते कॉन्ट्रॅक्टमध्ये जे असते त्यांना ते परमनंट करते. मग भरतीचं काहीच नाही. हे आता शेवटची संधी म्हणून मित्रांनो चला आणि हे संधीचं सोनं करा. तर मित्रांनो, हा काळ अभ्यासासाठी सर्वात महत्त्वाचा आहे, कारण जाहिरात कधीही येऊ शकते. आता विद्यार्थ्यांची महत्त्वाची सूचना, मित्रांनो, एक गोष्ट विशेष सांगू इच्छितो. जर तुम्ही आरोग्य विभाग भरती 2026ची तयारी करत असाल तर तुमच्या तयारीसाठी लागणारा टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्ही सिलेबस आपल्या MPW लर्निंग सेंटर या यूट्यूब चॅनलवर पूर्णपणे कव्हर केला जातो. आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळतील टेक्निकल सब्जेक्टचे सविस्तर लेक्चर, नॉन टेक्निकल सब्जेक्टचे सोप्या भाषेतील लेक्चर, मराठी ग्रामर सिरीज, जनरल नॉलेज म्हणजे GK, प्रिव्हियस इयर क्वेश्चन, PYQs ॲनालाइज, GR ॲनालाइज आणि भरतीचे सर्व अधिकृत अपडेट्स, वॉटरबॉर्न डिसीज सिरीज, वेक्टरबॉर्न डिसीज सिरीज, एक्झाम ओरिएंटेड नोट्स, MCQs आणि रिव्हिजन सेशन सगळं आपल्या ह्याच्यावर भेटून जातो. माझा प्रयत्न एकच आहे की आरोग्य विभाग भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने एका चॅनलवर संपूर्ण मार्गदर्शन मिळावं. मित्रांनो, माझा एकच प्रयत्न आहे की आरोग्य विभाग भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एक चॅनलवर संपूर्ण मार्गदर्शन मिळावं. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी भटकण्याची गरज पडणार नाही. म्हणून अजूनही तुम्ही आपल्या MPW लर्निंग सेंटर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे आगामी प्रत्येक महत्त्वाचा व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. आपण सर्वजण मिळून 2026ची आरोग्य विभाग भरतीमध्ये यश मिळवूया. ठीक आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आजच्या पत्रामधून आपल्याला समजते की सरकारने सर्व कार्यालयांकडून मंजूर आणि रिक्त पदांची माहिती मागवली आहे. ही भरती प्रक्रियेतील महत्त्वाची प्रशासकीय पायरी आहे, पण अजून भरतीची अधिकृत जाहिरात आलेली नाही. त्यामुळे अधिकृत अपडेटची वाट पहा आणि अभ्यास सुरू ठेवा. हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आरोग्य विभाग भरतीचे सर्व अधिकृत अपडेट, ग्रामर सिरीज, वेक्टरबॉर्न डिसीज सिरीज आणि वॉटरबॉर्न डिसीज सिरीजसाठी MPW लर्निंगसोबत नक्की जोडले राहा. भेटूया मित्रांनो पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.